Hello students, welcome once again. So let's start with the discussion of some important multiple choice questions of the topic superposition of the waves. आपण लास्ट लेक्चरला टॉपिक मधल्या हिंट्स असतील किंवा काही टॉपिक मधले इम्पॉर्टंट रिलेशन्स असतील ऑलमोस्ट मी कव्हर केलेला आहे, व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केलेला आहे. डेफिनेटली रिवाइज झालं असेल, जरी रिवाइज नसेल तर तो व्यवस्थित व्हिडिओ बघा. तो बघितल्यानंतर तुम्हाला मग यातली MCQ किंवा ही जी एक्झाम्पल्स आहेत ती थोडीशी पटपट समजतील. मी क्वेश्चन आणि सोल्यूशन दोन्हीही डिस्प्ले करतो आहे. पहिल्यांदा क्वेश्चन डिस्प्ले करीन, त्याच्यानंतर सोल्यूशन पण तुमच्यासाठी डिस्प्ले करीन. तुम्ही दोन्हीचाही व्यवस्थित स्टडी करून ते समजून घेऊ शकता. ओके, चलो. सो मी क्वेश्चन डिस्प्ले करतो पहिल्यांदा. Okay, so look at this question. In a medium, the phase difference between two particles separated by distance x is pi by 6. If the frequency of the oscillation is 25 Hz and the velocity of the propagation of the wave is 100 meter per second, then the value of x is equal to. आता हा थोडासा फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स या कंडिशनवरचा न्यूमेरिकल आहे. तर आपण ऑलरेडी पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स हे 11thला सुद्धा कन्सेप्ट आहे बघा, पाथ डिफरन्सची आणि फेज डिफरन्सची. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा ॲक्च्युअल फॉर्म्युला बघितलेला आहे. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स अँड फेज डिफरन्स. ओके, सो सिम्पल लक्षात कसं ठेवायचं, फाय इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा आणि हे एक्स, वेअर एक्स इज नथिंग बट पाथ डिफरन्स अँड फाय इज नथिंग बट फेज डिफरन्स. आता इथं डायरेक्ट फेज डिफरन्स दिलेला आहे बघा, दॅट इज पाय बाय 6 असा फेज डिफरन्स दिलेला आहे. सो आपण हे असं लिहू शकतो, पाय अपॉन 6. मी डायरेक्ट ह्या फायची व्हॅल्यू इथं टाकली बघा, पाय अपॉन 6 इज इक्वल टू हे 2 पाय, हे एक्स आणि हे अपॉन लॅम्बडा. यातला पाय तर इथंच कॅन्सल होईल. ओके, सो लॅम्बडा मी लेफ्ट साईडला घेतलं तर लॅम्बडा इकडं होईल आणि हे 6 2s 12 होईल, is equal to x होईल. so this is the value of x, but we have to calculate the value of lambda. आणि लॅम्बडा म्हणजे काय असतं, वेवलेंथ असते. सो आपल्याला वेवलेंथ फाइंड आउट करावी लागेल. वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. सो लॅम्बडा दिले का आधी चेक करू शकतो आपण. सो गिवन पॉईंट्समध्ये तुम्ही बघा, डायरेक्ट लॅम्बडा दिलेला नाही आहे, बट फ्रिक्वेन्सी आणि व्हेलॉसिटी दिले बघा क्वेश्चनमध्ये, तुम्ही बघू शकता. सो आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला काय आहे, v इज इक्वल टू n लॅम्बडा. माहिती आहे हा फॉर्म्युला, बऱ्याच ठिकाणी वेवच्या कन्सेप्ट्समध्ये हा फॉर्म्युला यूज होतो, v इज इक्वल टू n लॅम्बडा. सो व्हॉट इज लॅम्बडा, सो लॅम्बडा इज इक्वल टू v अपॉन n. सो व्हॉट इज v, आता v दिला आहे का बघा, येस v इज गिवन, दॅट इज 100 मीटर पर सेकंड म्हणूया आपण. व्हेलॉसिटी आहे ना v म्हणजे, आणि n म्हणजे फ्रिक्वेन्सी, दॅट इज 25 हर्ट्ज. सो इट बिकम्स 4 मीटर. सो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा दॅट इज 4 मीटर. सो सिम्पली ही व्हॅल्यू आता इथं पुट करा, तुम्हाला 4 अपॉन 12 आन्सर मिळेल, दॅट इज 1/3. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 अपॉन 12, इट मीन्स 1/3. सो इट इज इन मीटर, बिकॉज दिस इज नथिंग बट द पाथ डिफरन्स आहे ना हा, आणि पाथ डिफरन्स असल्यामुळे त्याची व्हॅल्यू कशामध्ये असेल, मीटरमध्ये असेल. लक्षात आलं. सो या टॉपिकमध्ये जे काही इम्पॉर्टंट हिंट्स आहेत ते तुम्ही सॉर्ट आउट जर केले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील, आणि नक्की कुठले कुठले क्वेश्चन्स कुठल्या टाईपवरती येत आहेत किंवा आलेले आहेत याचं थोडंसं एक तुम्हाला जनरली सगळं समजून जाईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा व्यवस्थित लक्षात आला का बघा. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. A traveling wave in a stretched string is described by the equation y is equal to a sin kx minus omega t. What is the magnitude of the maximum particle velocity? ओके, आता ॲक्च्युअलमध्ये हा क्वेश्चन कुठला आहे तर Vmax फाइंड आउट करायचा आहे, मॅग्निट्यूड ऑफ मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी. आता डायरेक्ट तुम्ही जर हे इक्वेशन बघितलं तर हे इक्वेशन या इक्वेशनला आपण मॅच म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली आपण असं इक्वेशन बघितलं आहे, साइन ओमेगा टी मायनस के एक्स असं बघितलेलं आहे. सो हे आणि हे इक्वेशन सेमच आहे, हे एक लक्षात असू द्या. काही बुकमध्ये हे के एक्स मायनस ओमेगा टी रिप्रेझेंट केलं जातं, काही बुकमध्ये ओमेगा टी मायनस के एक्स रिप्रेझेंट केलं जातं. दोन्हीचाही अर्थ
सेम आहे. म्हणजे हे जे आपल्याला इक्वेशन दिसतं याला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन किंवा याला सिंपल आपण SHM म्हणूया, सिंपल हार्मोनिक मोशन्स इक्वेशन. आणि साऊंडच्या बाबतीत जर म्हटलं तर आपण हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो वायचा अर्थ काय असतो? ह्या वायचा अर्थ डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो ना. वाय म्हणजे काय? डिस्टन्स आहे ना. एक्स लिहितो, एक्स इज इक्वल टू a sin ओमेगा टी मायनस kx. सो एक्स और वाय इज सिम्पली नथिंग बट द डिस्प्लेसमेंट. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते त्या वेव्हच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. सिंपल. मग आपण जर डिस्प्लेसमेंटची जर डेरिव्हेटिव्ह घेतली विथ रिस्पेक्ट टू टाईम तर आपल्याला काय मिळणार आहे? व्हेलॉसिटी मिळणार आहे. लक्षात येते? आपण जर डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तर आपल्याला सिंपल व्हेलॉसिटी मिळणार आहे. किंवा डायरेक्ट तुम्ही हा फॉर्म्युला सांगू शकता, ए ओमेगा कन्सेप्च्युअल आठवतंय? व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a² मायनस x². एक्सची व्हॅल्यू आपण काय म्हणतो? मॅक्सिमम व्हेलॉसिटीसाठी एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतो, बरोबर ना. सो ए ओमेगा आपल्याला आन्सर मिळालेलं होतं. किंवा सिंपल जर तुम्ही इथं जरी बाबा ते डायरेक्ट नाही तुम्हाला आठवलं तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीनं सोडवू शकता. सो वाय दिलेलं आहे ना. सो वाय इज इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा टी दिले ना. हे वाय म्हणजे मी नाव काय सांगितलं? डिस्प्लेसमेंट आहे. चला याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळते ना, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम आपल्याला व्हेलॉसिटी मिळणार आहे. मग याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण तर बघा हे ए कॉन्स्टंट करूया किंवा ते kx तर कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा येईल. सो मायनस ए ओमेगा होईल आणि हे साईनच्या ऐवजी कॉस होईल आणि हे आतमध्ये kx मायनस ओमेगा टी राहील. म्हणजे या मेथडनं जरी सोडवलं तरी आपल्याला आन्सर मिळू शकतं. ओके, आता तुम्हाला हे माहिती आहे का बघा, व्हेलॉसिटी मॅक्सिमम कधी असते? जेव्हा कॉस kx मायनस ओमेगा टी हा 1 असेल. म्हणजे अँगल जेव्हा कॉसचा अँगल जेव्हा 0 असतो तेव्हा व्हेलॉसिटी 1 असते. म्हणजे ही जी टर्म आहे ह्या टर्मला आपण 1 म्हणू शकतो. म्हणजे ही अल्टरनेट मेथड सांगतो मी. म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी काय मिळेल? मायनस ए ओमेगा मिळेल. सिंपल. सो हेच आपण मॅग्निट्यूड व्हॅल्यू जरी लिहिली तरीसुद्धा ही फक्त मग प्लस ए ओमेगा म्हटलं तरीसुद्धा चालेल. सो या मेथडने सुद्धा आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. आपली डायरेक्ट मेथड माहिती आहे आपल्याला, आपण ए ओमेगा बघितलं होतं आठवतंय? व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a² मायनस x². त्यातला एक्स आपण 0 करत होतो मीन एक्स्ट्रीम पोझिशनसाठी, मॅक्सिममसाठी ना. सो त्या केसप्रमाणे सुद्धा आपण डायरेक्ट सांगितलेलं होतं. सो याही फॉर्मॅटप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो दोन्हीमध्ये कंपॅरिझन करा. कंपॅरिझन करून तुम्हाला थोडंसं लक्षात येईल नक्की काय केलेलं आहे ते. चलो नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघूया आपण. ओके, सो क्वेश्चन इज लाइक a sine wave is traveling in a medium. What is the minimum distance between two particles on the wave which always have the same speed? Minimum distance which always have the same speed. ओके, एक साइन वेव्हची कंडिशन आहे आणि आपल्याला दोन पार्टिकल मधलं मिनिमम डिस्टन्स काढायचं आहे. ओके, विच हॅव ऑलवेज सेम स्पीड. म्हणजे थोडक्यात तुम्हाला याचा अर्थ समजतोय का बघा. तर थोडक्यात मिनिमम डिस्टन्स विचारले ना. मिनिमम डिस्टन्स म्हणजे वेवलेंथ म्हणूया आपण. मी ह्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगतो तुम्हाला हवं तर. लेट अस कन्सिडर दिस इज द साइन वेव्ह. ओके, साइन वेव्ह म्हणजे एक्स ॲक्सिसला अँगल असेल ओमेगा टी म्हणूया आणि वाय ॲक्सिसला कोण असेल? ॲम्प्लिट्यूड असेल. ठीक आहे. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द साऊंड वेव्ह. जर क्वेश्चनमध्ये नीट बघितलं तर तुम्हाला दोन असे पॉईंट शोधायचे आहेत की त्या ठिकाण त्यांच्यामधलं डिस्टन्स सेम पॉईंट शोधायचे थोडक्यात आणि त्यांच्यामधलं मिनिमम डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग मी काय करतो, समजा या वेव्हमधला हा पहिला पॉईंट आहे असं इमॅजिन करतो. दिस इज द फर्स्ट पॉईंट. आता सेम हा पॉईंट इथं आला ना, ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी 0 झाली असं किंवा सेम झाली असं म्हणूया आपण. हा झाला दुसरा पॉईंट. किंवा या वेव्हमधला जर हा पॉईंट घेतला तर या वेव्हमधला हा पॉईंट घ्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला त्या वेव्हला हाफ पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल. मग मला सांगा, वेव्हचं टोटल जी वेव्हलेंथ असते, टोटल जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय डिफाईन केलं होतं? लॅम्बडा सांगितलं होतं मी तुम्हाला. मग हाफ झाली तर किती होणार आहे? λ2 होणार आहे. सो दिस λ2 इज नथिंग बट द मिनिमम डिस्टन्स. गेटिंग माय पॉईंट? दिस मिनिमम डिस्टन्स इज नथिंग बट द λ/2. म्हणजे जी काही आपली टोटल वेव्ह आहे त्या टोटल वेव्हचे आपण सिंपल दोन पॉईंट्स असे घेतले
आणि त्या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स सांगितलं आणि तेही थोडंसं वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये सांगितलं असं आपण म्हणू. ठीक आहे. नेक्स्ट यस, पुढचा क्वेश्चन बघा काय आहे. जस्ट आपल्याला पाथ डिफरन्स फाइंड करायचा. व्हॉट इज द पाथ डिफरन्स बिटवीन द टू वेव्स गिवन बाय. एक वेव्ह दिलेली आहे y1 आणि दुसरी वेव्ह दिलेली आहे y2. आता पाथ डिफरन्स किंवा फेज डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागतं, तर दोन्ही वेव्हचं नेचर सेम करावं लागतं आपल्याला. ओके, फेज डिफरन्स असेल किंवा पाथ डिफरन्स असेल. ॲक्च्युली डायरेक्ट पाथ डिफरन्सचा कुठं फॉर्म्युला नाही आहे, बट फेज डिफरन्स आपल्याला काढता येईल बघा आधी. सो आधी फेज डिफरन्स काढायचा आणि फेज डिफरन्स काढला की त्याच्यावरून पाथ डिफरन्स काढायचा. लक्षात येते. म्हणजे आपण मगाशी म्हटलं होतं फाय म्हणजे फेज डिफरन्स. सो फाय इज इक्वल टू 2πx अपॉन लॅम्बडा. दॅट 2πx इज नथिंग बट द पाथ डिफरन्स. ओके, मग तो पाथ डिफरन्स बाजूला काढून आपण फेज डिफरन्सच्या फॉर्ममध्ये आन्सर सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे जे इक्वेशन नंबर 1 दिसतंय, आता हे कॉसमध्ये दिलं इक्वेशन 2 बघा, हे आपल्याला साईनमध्ये करावं लागेल. म्हणजे त्याला आपण हवं तर मग इक्वेशन 2 म्हणू. मग हे 1 आणि हे 2 ह्या दोघांमधला आपल्याला फेज डिफरन्स फाय काढावं लागेल. आता इथं ब्रॅकेटमधल्या टर्म्स तुम्ही अँगल्स आहेत असं लक्षात ठेवा. आपण नोटेशन काय वापरतो, फेज डिफरन्सचं फाय वापरतो. ओके, मग नक्की फेज डिफरन्स किती असेल आधी हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे ह्या दोन्ही इक्वेशन्समधून. आणि फेज डिफरन्स काढल्यानंतर मग आपल्याला फाय इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय आहे 2πx अपॉन लॅम्बडा आणि मग हा x आपल्याला बाजूला काढता येईल. सो हिंट काय आहे याची, पहिल्यांदा तुम्हाला फेज डिफरन्स काढावं लागेल आणि फेज डिफरन्स काढल्यानंतर मग तुम्हाला पाथ डिफरन्सची हिंट मिळणार आहे. चला सो बघूया आपण. मी पुन्हा एकदा याचं पहिलं इक्वेशन तर आहे तसंच ठेवूया. काय आहे पहिलं इक्वेशन. सो y1 इज इक्वल टू a1 साइन ब्रॅकेटमध्ये ω t मायनस 2πx अपॉन लॅम्बडा. दिस इज इक्वेशन नंबर 1. बट दुसरं इक्वेशन जे आहे ते कॉसच्या स्वरूपात आहे. काय इक्वेशन आहे बघा, y2 इज इक्वल टू a2 कॉसचं साइन करायचं ω t मायनस 2πx अपॉन लॅम्बडा आणि प्लस काय दिलेलं आहे फाय दिलेलं आहे. ओके, आता कॉसचं साइन कसं करतो, जेव्हा अँगल ॲड होतो π/2 तेव्हा कॉसचं साइन होतं ना. म्हणजे हा जो अँगल आहे कॉसच्या ब्रॅकेटमधला त्याच्यामध्ये π/2 सिम्पल ॲड करा. तुम्हाला ते इक्वेशन साइनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर चालू शकतं. ओके, सो इक्वेशन कसं होणार, y2 इज इक्वल टू लिहितो हवं तर a2 कॉसच्या ऐवजी साइन आणि हा सगळा अँगल आहे तसाच, फक्त याच्यामध्ये ॲडिशन π/2 होणार. सो ω t मायनस 2πx अपॉन लॅम्बडा प्लस फाय आणि प्लस π/2. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर 2. नीट समजून घ्या किंवा लिहून घ्या हवं तर सॉल्व करा माझ्याबरोबर. सो 2 इक्वेशन झालेले आहेत. आता 2 इक्वेशन्समधून आपण पहिल्यांदा फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा आणि फेज डिफरन्स फाइंड आउट झाल्यानंतर मग पाथ डिफरन्स, जसं की मगाशी मी फायचा फॉर्म्युला सांगितला त्याच्याप्रमाणे पाथ डिफरन्स बाजूला काढायचा. तुम्ही जर इक्वेशन्स आणि ऑप्शन्समध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आन्सर दिसतंय. सो आपलंही आन्सर येणारं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये पाहिजे, व्हॅल्यू किंवा अँगलच्या फॉर्ममध्ये काही इथं काढायचं नाही. आणि पाथ डिफरन्स असल्यामुळे तो डायरेक्ट मीटरमध्ये असतो, बट इथं आपल्याला ऑप्शनमध्ये बघितलं तर सगळे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. आता फेज डिफरन्स कसा ओळखायचा सांगा मला दोन्ही इक्वेशनमधला. बघा इथं आपला हा पहिल्या वेव्हमध्ये अँगल कुठला आहे, हा अँगल आहे. दिस इज द अँगल इन फर्स्ट वेव्ह. आणि दुसऱ्या वेव्हमध्ये हा अँगल दिसतोय. मग एक सिंपल मेथड मी सांगतो, एकतर दोघांचा डिफरन्स घ्यायचा, सबट्रॅक्शन करायचं, जे राहील ते फेज डिफरन्स म्हणायचं. किंवा एक्स्ट्रा टर्म कोण दिसते मला सांगा, ही राऊंड केलेली टर्म एक्स्ट्रा दिसते बघा. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये चेक करा. फेज डिफरन्सची मेथड काय, एकतर 2 अँगलची सबट्रॅक्शन करा किंवा जो कोणी एक्स्ट्रा आहे ना त्याला काय म्हणायचं, फेज डिफरन्स म्हणायचं. मग मला सांगा याच्यामध्ये जो फेज डिफरन्स आपण फायने दाखवतो ना, आता मी फाय लिहिण्यापेक्षा असं लिहितो म्हणून तर मगाशी म्हटलं ना आपलं नोटेशन फेज डिफरन्सचं फाय असतं, बट इथं फेज डिफरन्स येतानाच फाय प्लस π/2 आला, इथं थिटा प्लस π/2 आला असं आपण म्हणू शकतो, कारण तो फाय आणि हा फाय सेम नाही आहे. लक्षात आलं, अँगल काही असू शकतो. फेज डिफरन्स किती मिळाला आपल्याला या केसमध्ये, फाय प्लस π/2 मिळाला. मग आपला फॉर्म्युला काय असतो,
फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा असतो, वेअर एक्स इज नथिंग बट द पाथ डिफरन्स. सिंपल. मग मी हे सोडवतो. सो किती आहे फेज डिफरन्स? 5 प्लस पाय बाय 2 इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. सो व्हॉट इज एक्स? लॅम्बडा इकडे होईल 5 प्लस पाय बाय 2 आणि अपॉन 2 पाय होईल. सो दिस इज नथिंग बट द पाथ डिफरन्स. अलग लक्षात बघा, हा जो फॉर्म्युला मिळाला तो आपल्याला पाथ डिफरन्सचा मिळाला. सो ऑप्शन ए चेक करू शकता. येस. सो लक्षात आलं का बघा कशा पद्धतीने हे सोडवलेलं आहे. नेक्स्ट. येस. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. लुक ॲट द इक्वेशन. द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज. चला प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे आणि आता ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या इक्वेशनवरून आपल्याला वेवलेंथ फाइंड आउट करायची आहे. एक छोटंसं आणि सिंपल एक्झाम्पल ॲक्च्युली हे. हा टाईप मी सांगतो तुम्हाला. मी साऊंडमध्ये पण सांगितलं होतं किंवा ऑसोलेशनमध्ये पण म्हटलं होतं. एक जनरल मोशनमध्ये वेव्ह मोशनमध्ये 2 टाईप्सवरती तुम्हाला एक्झाम्पल असतात. एक पॅरामीटरवरून इक्वेशन फाइंड आउट करणं आणि एक इक्वेशनवरून पॅरामीटर फाइंड आउट करणं. त्यातला हा टाईप कुठला आहे बघा, तर इक्वेशनवरून पॅरामीटर्स फाइंड आउट करणं. सो तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन तुम्ही काय करायचं, सिंपल जे आपली स्टँडर्ड इक्वेशन आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हची त्या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर हे कंपेअर करायचं. तुम्हाला डेफिनेटली आन्सर मिळेल. लक्षात येते? चला मी आता हे इक्वेशन तर सगळ्यांनी समजून घ्या. हाला हवं तर इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आणि जे आपले स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं आणि हे इक्वेशन आणि स्टँडर्ड इक्वेशन एकमेकांना कंपेअर करायची आणि त्याच्यामधून जो पॅरामीटर पाहिजे तो बाजूला काढायचा. मग आता आपल्याला पॅरामीटर कुठला पाहिजे? वेवलेंथचा पॅरामीटर पाहिजे, तर तो पॅरामीटर आपण त्याच्यामधनं बाजूला करायचा. चला हे इक्वेशन 1 झालं. मी हवं तर हे पुन्हा लिहितो आणि इक्वेशन. सो व्हॉट इज इक्वेशन नंबर 1? सो वाय इज इक्वल टू 10 sin 2 pi into bracket t upon 20 minus x upon 8 plus pi by 3. थोडेसे ॲडजस्टमेंटसुद्धा तुम्ही करू शकता दिलेल्या इक्वेशनमध्ये जशी रिक्वायर्ड आहे तशी. सो हे इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कंपेअर करा. सो स्टँडर्ड इक्वेशन y इज इक्वल टू a sin 2 pi small t upon capital T minus x upon lambda. ओके. आता बघितलं तर ही टर्म आणि ही टर्म सेम दिसते बघा. ओके. सो यानं तुम्ही काय करू शकता, आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता. सॉरी, ह्या दोघांचं कंपॅरिझन करू शकता. सो हा जो लॅम्बडा दिसतोय ना याला तुम्ही 8 डायरेक्ट म्हणू शकता. लक्षात आलं? म्हणजे जर दोन्हीचं कंपॅरिझन करून केलं इक्वेशन तयार तर साहजिकच तुम्हाला हे इक्वेशन अशा पद्धतीनं मिळू शकेल. ठीक आहे. आता हा पाय बाय 3 याच्यात ॲड करायचं नाही या टर्ममध्ये. डोंट ॲड दिस पाय बाय 3 इन दिस टर्म. ओके. फक्त ह्या 2 बाजू आहेत त्या कंपेअर करा. तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू 8 मिळेल आणि लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ असते त्यामुळे ती कशात असेल 8 मीटर अशा फॉर्ममध्ये आपल्याला ती मेजर करता येईल. बघा लक्षात आलं का? सो हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशनवरून पॅरामीटर्स आणि पॅरामीटर्सवरून इक्वेशन असे जे टाईप्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. सो हे थोडक्यात साऊंड वेव्हमधला जो प्रकार आहे त्याच्याशी रिलेटेड हे इक्वेशन आहे. ठीक आहे. सो पुढचं एक्झाम्पल बघा. ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज डिस्क्राइब बाय द इक्वेशन y इज इक्वल टू a sin ओमेगा t minus 2 pi x upon lambda if the maximum particle velocity is equal to 4 times the wave velocity. Okay, then lambda is equal to what? आपल्याला लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे. आता मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू 4 टाइम्स द वेव्ह व्हेलॉसिटी असं दिलेलं आहे. आता वेव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय? v इज इक्वल टू n लॅम्बडा. ओके. मॅक्सिमम व्हेलॉसिटी मागाशी किती होती? a ओमेगा होती का? तर ती a ओमेगा ही 4 टाइम्स वेव्ह व्हेलॉसिटी एवढी असेल.
म्हणजे या अशा टाईपमध्ये काय करायचं बघा, जे दिलेला फॉर्म आहे तो लिहायचा प्रयत्न करायचा. ओके, मग तुम्ही जर लिहायला जमलं तुम्हाला तर मग थोडीशी हिंट याच्यातली लक्षात येऊ शकते. सो कसं लिहायचं बघा, चला मी सेपरेट लिहून दाखवतो. इथं काय सांगितलं बघा, तर मॅक्सिमम व्हेलॉसिटी मी त्याला नाव देतो व्ही मॅक्स. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू 4 टाइम्स वेव्ह व्हेलॉसिटी. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू सिंपल 4v. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू 4 टाइम्स व्ही इज इक्वल टू काय असतं, एन लॅम्बडा असतं, सिंपल. बट व्ही मॅक्स मागाशी आपण किती लिहिलं होतं, ए ओमेगा इज इक्वल टू 4 टाइम्स एन लॅम्बडा. सो ही हिंट तुम्हाला इथं वापरावी लागेल. बघा मी जे इक्वेशनमध्ये दिलेलं आहे ते फक्त स्टेप बाय स्टेप लिहिलं. व्ही मॅक्स इज इक्वल टू 4 टाइम्स वेव्ह व्हेलॉसिटी. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू 4 टाइम्स एन लॅम्बडा. सो ए ओमेगा इज इक्वल टू 4 इंटू एन लॅम्बडा, सिंपल. बट आता हा ए ओमेगा फक्त आहे तसा ठेवून इथं नाही चालणार, आपल्याला आन्सरकडं जायचं आहे ना. मग आन्सरमध्ये बघा ए दिसतोय तो स्मॉल ए दिसतोय, मग ह्या कॅपिटल एला फक्त आपण स्मॉल ए करूया. सो इट इज 4 एन लॅम्बडा. चालेल का, म्हणजे ह्याच इक्वेशनमध्ये अशा पद्धतीनं आपण चेंज करू शकतो. नेक्स्ट तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे का, व्हॉट इज मीन बाय ओमेगा, इट इज 2 पाय एन. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अँग्युलर व्हेलॉसिटी किती असते, 2 पाय एन. फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये किती असते, 2 पाय एन असते. मग मी काय करतो, देअरफॉर या ओमेगाच्या ठिकाणी 2 पाय एन पुट करतो. सो विल गेट ए इंटू 2 पाय एन, दिस 4 एन लॅम्बडा. एन तर इथंच कॅन्सल होईल, यातला हा 2 इथं जाईल. सो व्हॉट इज लॅम्बडा, सो लॅम्बडा इज इक्वल टू ए पाय, बरोबर का बघा, ए पाय अपॉन 2. दिस इज द आन्सर. सो लुक ॲट द ऑप्शन जर तुम्ही व्यवस्थित सर्च केले किंवा बघितलं तर तुम्हाला आन्सरमध्ये ऑप्शन्समध्ये सी ऑप्शनमध्ये हे सापडेल. सो सी इज द आन्सर फॉर दिस. बघा म्हणजे फार काय एवढं याच्यामध्ये करत बसायचं नाही आहे, डायरेक्ट आपल्याला दिलेलं जे आहे ते फक्त लिहित जायचं आणि लिहित गेल्यानंतर तुम्हाला आपोआप त्याचं ऑप्शनकडे तुम्ही पोहोचू शकता, कुठला ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे तो. चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. हे मी क्लिअर करतो. yes, so the equation of simple harmonic progressive wave, okay, is given by y is equal to 12 sin omega t minus 4x meter. So what is the distance between two particles on the wave having a phase difference of pi by 2? दोन पॉइंट्स दिलेले आहेत ज्यांच्यामधला फेज डिफरन्स दिलेला आहे पाय बाय 2 आणि याच्यावरून आपल्याला पाथ डिफरन्स इक्वेशन ऑफ व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन, म्हणजे थोडक्यात पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो फेज डिफरन्सची कंडिशन आहे पाय बाय 2. आता आपलं रिलेशन काय, फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, वेअर एक्स इज नथिंग बट द पाथ डिफरन्स. ओके, सो मग इथला फेज डिफरन्स माहिती आहे, डायरेक्ट आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळू शकेल. ओके, जसं मागास सोडवलेलं आहे तसं बघूया. सो आपलं इक्वेशन काय, फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय एक्स, एक्स म्हणजे पाथ डिफरन्स अपॉन लॅम्बडा. बट इथं पाथ डिफरन्स फेज डिफरन्स किती दिलेला आहे, पाय बाय 2 दिलेला आहे. सो पाय बाय 2 इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. या पायला हा पाय कॅन्सल होईल. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लॅम्बडा बाय 4 अशी मिळेल, म्हणजे जो काही पाथ डिफरन्स आहे तो आपल्याला लॅम्बडा बाय 4 मिळेल, बरोबर. बट आन्सरमध्ये जर बघितलं तर हा ऑप्शन अवेलेबल नाही आहे. आन्सरमध्ये बघितलं तर ऑप्शन्स पायच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. याचा अर्थ आपल्याला या लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, सिंपल. मग आता लॅम्बडा कसा फाइंड आउट करतो, इक्वेशनवरून पॅरामीटर्स किंवा पॅरामीटर्सवरून इक्वेशन. मग दिलेले इक्वेशन आहे, हे इक्वेशन जर स्टँडर्ड इक्वेशन बरोबर जर कम्पेअर केलं तर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू डेफिनेटली मिळणार आहे. ओके, सो आता इथं आपला एक्स किती आला कन्सिडर करूया, लॅम्बडा बाय 4. आता बघूया लॅम्बडा नक्की किती येतो, मग त्याला फक्त डिवायडेड बाय 4 केले की तुम्हाला पाथ डिफरन्स मिळून जाईल. आता इक्वेशन बघा काय आहे. सो y इज इक्वल टू 12 साइन ओमेगा टी मायनस 4x असं इक्वेशन आहे. ओके, मी याच्यामध्ये चेंजेस असे करू का, 12 साइन
दिस ओमेगा इज नथिंग बट 2 पाय अपॉन टाइम पिरियड हे स्मॉल टी मायनस 4x हे स्टेशनरी वेव्ह किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्हमधल्या इक्वेशनचाच प्रकार आहे बघा हा, आणि हे आपण सोडवलेलं आहे बऱ्याच वेळेला. सो साईन मी 2 पाय समजा बाहेर घेतलं तर आतमध्ये स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी राहील आणि हे मायनस 4x अपॉन 2 पाय होईल ना, कारण कॉमन घेतलं की तो 2 पाय त्याला काय होणार आहे डिवाइड होणार. सो इक्वेशन आपल्याला मिळालं 12 sin 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस 4x अपॉन 2 पाय. ह्या 4ला हे 2 सुद्धा जाऊ शकतं. सो इट बिकम्स 2x अपॉन पाय म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो आता आपलं स्टँडर्ड इक्वेशन मी इथंच लिहितो. याला आता इक्वेशन हे आपलं 1 झाला म्हणून आपण हवं तर स्टँडर्ड इक्वेशन मी लिहितो y इज इक्वल टू a साइन 2 पाय आतमध्ये स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस x अपॉन लॅम्बडा. बघा याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. सिंपल. आता पुढची प्रोसिजर काय असते, दोन्ही इक्वेशन्स एकमेकांना कंपेअर करायचे. मग मला सांगा जर हे दोन इक्वेशन जर आपण एकमेकांना कंपेअर केले तर आपल्याला ऑब्वियस आहे की लॅम्बडाची व्हॅल्यू ही π/2 मिळणार आहे. सो बाय कंपेअरिंग दिस टू इक्वेशन वी विल गेट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू π/2. आता मगाशी आपली पाथ डिफरन्स व्हॅल्यू किती आली होती, π/2 आला, λ/2 आलं होतं ना. सो मगाशी जो आला होता तो पाथ डिफरन्स, आता त्या λ/4 आय थिंक आला होता, λ/4 x इज इक्वल टू λ/4 आला होता ना. सो हा पाय फक्त हा लॅम्बडा फक्त इथं टाकायचा. सो x इज इक्वल टू π/2 आणि हे 4. सो x इज इक्वल टू π/8 मीटर. सो दिस इज द आन्सर और दिस इज नथिंग बट द पाथ डिफरन्स. सो ऑप्शन किती नंबर आहे, डी ऑप्शन आहे का बघा. जर नीट क्वेश्चन हवं तर पाठीमागे जाऊन बघा आणि हे मी सोडवलेलं आहे ते नीट समजलं का एकदा चेक करा. लक्षात आलं का बघा. हा जो टाईप आहे तो सेम पुन्हा प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा साऊंड वेव्हचे जे इक्वेशन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. नेक्स्ट चला. सो पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. चला क्वेश्चन बघा काय आहे. सो फाइंड द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग असं विचारलेलं आहे. फाइंड द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता थोडासा हा लेंदी क्वेश्चन आहे तसं बघितलं तर, कारण आपल्याला चारही ऑप्शन्स चेक करावे लागणार आहेत. ओके. आता हे मात्र स्टेशनरी वेव्हमधलं इक्वेशन आहे, हे काही प्रोग्रेसिव्ह नाही आहे बरोबर. स्टेशनरीमध्ये आपलं आलं होतं बघा y इज इक्वल टू r साइन ओमेगा टी असं येतं. बट तो जो r आहे तो r आपल्याला 2 पाय कॉस 2 पाय x अपॉन लॅम्बडा असा मिळाला होता. मी कालच्या लेक्चरमध्ये आवर्जून ते तुम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची कंडिशन सांगितलेली होती. सो त्या बेसवरचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. काय क्वेश्चन इक्वेशन काय आहे बघा. y इज इक्वल टू 6 cos पाय x अपॉन 5 आणि साइन ऑफ 40 पाय टी असं आहे. ओके. आता तुम्हाला थोडंसं स्टँडर्ड इक्वेशन आठवावं लागेल. सो स्टँडर्ड इक्वेशन काल मी सांगितलेलं आठवतंय का बघा. ट्वाइस ए कॉस 2 पाय x अपॉन लॅम्बडा हा रिझल्टंट झाला ना कॅपिटल R, आणि हे साइन ओमेगा टी होतं बघा. म्हणजे त्याला 2 पाय एन टी किंवा 2 पाय अपॉन टी इंटू टी असं कसंही म्हणू शकतो. बट ओमेगा टी लक्षात राहण्यासारखं आहे. सो ते मी ओमेगा टी लिहिलं. आता सिंपल हे वरचं इक्वेशन 1 म्हणा, याला 2 म्हणा. पुढची प्रोसिजर काय, जस्ट दोन्ही इक्वेशन्स एकमेकांना कंपेअर करणे. ओके. आता ॲक्च्युली कंपेअर करून तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू मिळणार आहेत बघा. याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड मिळणार आहे, फ्रिक्वेन्सी मिळणार आहे, वेवलेंथ मिळणार आहे. सो यातली ह्या 2-3 व्हॅल्यू काढा, व्हेलॉसिटी काढा, तुम्हाला मग लगेच ऑप्शन लक्षात येईल की कुठला ऑप्शन याच्यामधला रॉंग दिसतोय. ओके. चला. सो मी हवं तर व्हॅल्यू सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. सो ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू बघा 3 सेंटीमीटर एवढी येते. तुम्ही हवं तर कंपेअर करून ह्या व्हॅल्यू सगळ्या काढू शकता. ओके. नेक्स्ट आता फ्रिक्वेन्सी कशी काढायची, हा ओमेगा टी याला कंपेअर करायचा 40 पायला. ओके. 40 पाय टीला. मग याच्यावरनं कंपेअर केलं की तुम्हाला फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 20 हर्ट्ज अशी मिळेल. यू विल गेट फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 20 हर्ट्ज आफ्टर कंपेअरिंग. ओके.
त्याच्यानंतर व्हिलॉसिटी कशी काढतो आपण, v इज इक्वल टू एन लॅम्बडा. सो v इज इक्वल टू एन लॅम्बडा हा फॉर्म्युला वापरा आणि व्हिलॉसिटी पण मी डायरेक्ट हवं तर व्हॅल्यू सांगतो, दॅट इज 2 मीटर पर सेकंड. तुम्हाला आता इक्वेशनवरून पॅरामीटर फाइंड आउट करणं माहीत आहे म्हणून मी थोडंसं हे स्किप करतोय, कमी वेळेमध्ये होईल एक्झाम्पल सॉल्व्ह करून म्हणून. सो टाईम इथं मी वाचवते, याचा अर्थ तुम्ही ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो ॲम्प्लिट्यूड झाला, फ्रिक्वेन्सी झाली, व्हिलॉसिटी झाली. आता लॅम्बडा. सो लॅम्बडा 10 सेंटीमीटर येईल, कारण 2πx आपण लॅम्बडा ते πx आपण फायला कम्पेअर करा, तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर मिळेल. ओके, म्हणजे सिंपल. आता ह्या आलेल्या व्हॅल्यूवरून तुम्हाला ऑप्शन शोधायचा आहे आणि ऑप्शन असा विचारला आहे की विच स्टेटमेंट और विच ऑप्शन इज रॉंग. ओके, सो लॅम्बडा इज इक्वल टू 5 सेंटीमीटर इज रॉंग. लॅम्बडा इज इक्वल टू 5 सेंटीमीटर इज रॉंग, कारण आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 10 सेंटीमीटर मिळालेले आहे, म्हणून हे रॉंग आहे असं आपण म्हणूया. सो ऑप्शन बी करेक्ट असेल या क्वेश्चनसाठी. समजलं म्हणजे काय दिलेलं आहे. ॲक्च्युली हे स्टेशनरी वेव्हमधला पार्ट आहे, याच्या आधीचा जो पार्ट होता तो प्रोग्रेसिव्ह वेव्हमधला पार्ट होता. सिंपल. बघूया आपण नेक्स्ट. ओके, सो एक जस्ट थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, सोनोमीटर रिलेटेड आहे असं आपण म्हणूया. सोनोमीटर आपण बघितलं होतं, जे स्ट्रिंगचा एक्सपेरिमेंट आहे त्याच्यातला हा क्वेश्चन आहे. वेन ए सोनोमीटर वायर व्हायब्रेट्स इन द सेकंड ओव्हरटोन. आता मी तुम्हाला फंडामेंटल मोड, ओव्हरटोन ह्या सगळ्यांचा अर्थ सांगितलेला होता. सो सेम तशामधलं आहे. सो सेकंड ओव्हरटोन म्हणजे कितवं हार्मोनिक हे सुद्धा मी थोडंसं तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, सो when a sonometer wire vibrates in the second overtone there are. हां, आता या ठिकाणी किती नोड्स आणि किती अँटी नोड्स तयार होतील हे सांगायचं आहे. ओके, किती नोड्स आणि किती अँटी नोड्स तयार होतील. सो मोड कुठला आहे बघा, सेकंड ओव्हरटोनचा मोड आहे, त्यामुळे आपण याला आपण हवं तर 1 2 3 थर्ड हार्मोनिक असं म्हणू शकतो याला. ठीक आहे, सो जस्ट मी इथंच हवं तर एक अशा पद्धतीनं मी 1 मिनिट. सो सेकंड ओव्हरटोन मी इथं लिहितो हवं तर असं, सेकंड ओव्हरटोन इज इक्वल टू थर्ड हार्मोनिक. येस, सेकंड ओव्हरटोन इज इक्वल टू थर्ड हार्मोनिक असं लिहितो. आता थोडंसं तुम्हाला सोनोमीटर म्हणजे वायरची कंडिशन आहे बघा, वायरची कंडिशन. सो थर्ड हार्मोनिक म्हणजे थोडक्यात तिसरा पार्ट. मी तुम्हाला काल वायरचं आठवतंय, पहिला पार्ट काय सांगितलेलं आठवतंय, हे असं लक्षात ठेवा म्हटलं होतं मी. दुसरा पार्ट असा आणि तिसरा पार्ट असा, आठवतंय. सो ही जी कंडिशन आहे ती ही आहे बघा, नीट समजून घ्या. सेकंड ओव्हरटोन किंवा थर्ड हार्मोनिक. सो थोडक्यात 3 लूपची कंडिशन तयार झाली बघा, 3 लूपची. मग आता तुम्हाला हा जर लूप मी थोडासा अजून डिटेलमध्ये दाखवतो. ॲक्च्युली हे असं असतं, एक आणि हा असा, ॲक्च्युली हे असं असतं. ही स्ट्रिंगची खालची पोझिशन आणि जी डॅश लाईन दाखवलेली ती स्ट्रिंगची वरची पोझिशन, म्हणजे 1 2 3. सो किती लूप झाले याच्यामध्ये, 3 लूप्स झाले. मग आता तुम्हाला जर वेव अशी समोर दिसत असेल 3 लूपची, सेकंड हार्मोनिकला थर्ड हार्मोनिक म्हटलं तर 3 लूपमध्ये तुम्हाला किती नोड आहेत आणि किती अँटी नोड आहेत हे डेफिनेटली सांगता आलं पाहिजे. ओके, तेवढा अभ्यास तर पाहिजेत, बेसिक आहे सगळं. नोडची पोझिशन कुठं असते, अँटी नोडची पोझिशन कुठं असते हे मी काल सांगितलेलं होतं. तर आता मी पहिल्यांदा नोड दाखवतो तुम्हाला, नोड. सो दिस वन अँड दिस वन. ठीक आहे, सो नोड्स किती तयार झाले बघा, 1 2 3 4. सो नोडची व्हॅल्यू किती झाली, 4 झाली. हे कळतंय वेववरून. आणि अँटी नोड दाखवतो मी तुम्हाला, हा 1, हा 2 आणि हा 3. थोडं क्रॉसनं दाखवतो मी. सो अँटी नोड किती झाले तयार, 3 तयार झाले बघा. सो 4 नोड्स अँड 3 अँटी नोड्स. सो स्ट्रेच्ड स्ट्रिंगचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यावर हे तुम्हाला सांगायचं आहे.
याची मी हिंट सांगतो तुम्हाला. याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मोड्स ओळखायचे आहेत. फंडामेंटल आहे, फर्स्ट हार्मोनिक आहे, सेकंड आहे, किंवा कितवा ओव्हरटोन आहे, आणि त्या मोड रिलेटेड तुम्हाला डायग्राम ओळखायची, आणि त्या डायग्राममध्ये मग किती अँटीनोड आणि किती नोड तयार होतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याचं मी काल तुम्हाला सांगितलं होतं, पाईप ओपन ॲट वन एंड होतं, पाईप क्लोज ॲट ओपन ॲट बोथ एंड होतं. त्या दोन्ही केसमध्ये अँटीनोड आणि नोड कसे ओळखायचे हे मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे. सो सेम अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला ऑर्गन पाईपसाठी सुद्धा येऊ शकतो, आणि ऑर्गन पाईपसाठी आला की मग तुम्हाला एक्सप्लेनेशन तिथं तसं द्यावं लागेल की किती नोड आहेत आणि किती अँटीनोड आहेत ते. ओके, सो याचा ए ऑप्शन असेल ना, 4 नोड्स आणि 3 अँटीनोड्स, 4 नोड्स आणि 3 अँटीनोड्स, 4 नोड्स अँड 3 अँटीनोड्स. सॉरी, बी ऑप्शन असेल बघा, हा बी ऑप्शन असेल ना, बरोबर आहे. नेक्स्ट, ठीक आहे. सो आता हा थोडासा ऑर्गन पाईप रिलेटेड क्वेश्चन आला बघा. ऑर्गन पाईपचा आहे. NA, NB, NC आणि ND 4 फ्रिक्वेन्सीचे रेशो विचारलेले आहेत. ओके, इफ द व्हायब्रेशन्स ऑफ 4 एअर कॉलम्स आर ॲज शोन इन द फिगर ABCD, देन द रेशो ऑफ देअर फ्रिक्वेन्सीज. ओके, सो 4 प्रकार बघा थोडक्यात. आता तसं बघितलं तर पहिला आणि सी जो आहे तो कंपेअर करू शकता तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर बी आणि डी कंपेअर करा. ओके, ABCD 4 मोड आहेत थोडक्यात, आणि 4चे 4 फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. सो कंपॅरिझन करायचं आहे, पहिला कुठला असेल, दुसरा कुठला असेल, तिसरा कुठला असेल आणि चौथा कुठला असेल. ओके, तर तुम्हाला थोडंसं रेंज लक्षात येते का बघा. मी क्लोज पाईपसाठी हा मोड सांगितला होता आणि ओपन पाईपसाठी हा मोड सांगितला होता. पुन्हा क्लोज पाईपचा हा मोड तयार होतो आणि पुन्हा ओपनचा हा मोड तयार होतो. म्हणजे हे जे दिलेलं आहे ते सगळं सिक्वेन्शियली आहे बघा. आणि क्लोजमध्ये आपण बघितलेलं होतं ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट होते, ओपनमध्ये ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असायचे बघा, 1 2 3 4 आठवते. सो हा 1 असेल, हा 3 असेल, कुणासाठी, पाईप क्लोज ॲट वन एंड किंवा पाईप ओपन ॲट वन एंडसाठी, सिंपल. आणि हा ऑबियस दुसरा होता आणि हा चौथा होता बघा. म्हणजे 1 2 3 4 ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट होते कुणासाठी, ओपन एंडसाठी, बट क्लोजसाठी ऑड असायचे म्हणून 1 आणि 3. म्हणजे 1:2, 2:3, 4 अशा पद्धतीने याचं आन्सर लिहायचं. म्हणजे ह्या ज्या 4 फ्रिक्वेन्सीज आहेत 1:2 सिक्वेन्शियलियस याचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. हिंट समजली का बघा. ओपन एंड आणि क्लोज एंड ह्या सिंपल एक्झाम्पल किंवा ह्या टाईपवरचं हे एक्झाम्पल आहे. त्यासाठी तुम्हाला ते V/4L, V/2L ह्या ज्या हिंट्स दिल्या होत्या, हे जे फॉर्म्युले दिले होते त्याच्यामुळे थोडंसं हे लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट, पुढचं एक एक्झाम्पल त्याच्याशीच रिलेटेड आहे बघा. थोडंसं इम्पॉर्टंट एक्झाम्पल. अशा टाईपचा क्वेश्चन कॉमन आहे की ओपन एंड आणि क्लोज एंडवरती येणं. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड ओव्हरटोन ऑफ ए क्लोज्ड पाईप ऑफ लेंथ LC, LCचा अर्थ क्लोज आहे, क्लोजची लेंथ आहे, is same as the frequency of 6th overtone of an open pipe of length LO. Then आता LC म्हणजे क्लोज पाईपची लेंथ आहे आणि LO म्हणजे ओपन पाईपची लेंथ आहे. सो तुम्हाला LO आणि LCचा रेशो ऑप्शनमध्ये बघा, LO आणि LCचा रेशो तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, मध्ये आपण LO काढूया आणि त्याच्यानंतर मग LC काढूया हवं तर. LO आणि LCचा मग रेशो घ्यायचा. रेशो घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की काय आन्सर येत आहे. चला मी 2 रेशो सेपरेट सॉल्व करतो. थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप म्हणतो पहिल्यांदा. थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप, याच्यावरून आपण इक्वेशन फर्स्ट तयार करूया, म्हणजे LC तर तयार करूया हवं तर. LC नोटेशन कळते ना. फॉर थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप, मी LC म्हणतो त्याला. आता थर्ड ओव्हरटोन म्हणजे बघा 1
3, 5 आणि 7. सो थर्ड ओव्हरटोन म्हणजे 7 ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कळलं का? LC म्हणजे काय? क्लोज पाईपमधलं तिसरं ओव्हरटोन म्हणजे 7वं हार्मोनिक आहे, लक्षात ठेवा. आठवतंय का? 1, 3, 5, 7, 9 असं असतं. सो 7N. बट व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? व्हिलॉसिटी अपॉन 4L. आता L ला मी LC करतो. सो दिस इज सपोज इक्वेशन नंबर 1. दिस इज द हिंट. सो दिलेल्या कंडिशनवरून इक्वेशन कसं तयार करायचं, तर ते अशा पद्धतीने तयार करायचं. थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप. आपण पहिलं ओव्हरटोन म्हणजे 3 म्हटलं होतं, 3N म्हटलं होतं. दुसरं ओव्हरटोन म्हणजे 5N म्हटलं होतं. तसं तिसरं ओव्हरटोन क्लोज पाईपसाठी काय असेल? 7N असेल. आणि इक्वेशन 2 ची कंडिशन बघा. 6th ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. ओपन म्हणजे दोन्ही साईडनं ओपन असलेली पाईप. आता ओपनमध्ये ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट होते बघा. सो 6 साठी बघा 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे थोडक्यात जशी वर 7N आली तशी तुम्हाला 7N कुणाची मिळणार आहे? सेम 6 ओव्हरटोन ओपनसाठी मिळणार आहे. सो LO असेल त्याची लेंथ. सो LOला पण आपण 7N म्हणूया. बट हा जो N आहे तो ओपन पाईपचा असेल आणि तो किती असतो? V/2L असतो. मग Lच्या जागेला मी LO म्हणतो. सो लेट अस कन्सिडर इक्वेशन 2. बघा, मी इक्वेशन 1 क्लोज पाईपचं लिहिलं आणि इक्वेशन 2 ओपन पाईपचं लिहिलं. पुन्हा एकदा सांगतो मी, ओपन पाईपसाठी आपण पहिली फ्रिक्वेन्सी V/2L काढली होती. दुसरी आपल्याला डायरेक्ट 2L मिळाली होती. सो सेकंड ओव्हरटोनला 2N म्हणायचं. मग थर्ड ओव्हरटोनला 3, बरोबर, 4, 5, 6 ओव्हरटोनला आपल्याला 7 मिळेल बघा. लक्षात येते? सो हे ऑल हार्मोनिक, ऑड हार्मोनिक्स आणि ऑल हार्मोनिकचा प्रकार आहे. याच्यावरून आपण हे असं लिहू शकतो. सो आपल्याला LO मिळाला आणि LC मिळाला. चला मग आता दोघांचा रेशो घेऊया. सो LO डिवायडेड बाय LC. आता दोन्ही हवं तर तुम्ही हे सॉल्व करा. 2:1 मिळतंय का बघा. सो 2:1 B. लक्षात आलं? सो याची ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण क्लोजची लिहिली होती, याची ही लिहिलेली होती. आठवतंय का बघा. नेक्स्ट, ह्या दोन्ही कंडिशन समजल्या का बघा. LC क्लोज हे हवं तर नीट सॉल्व करून बघा, किंवा कालचा जो आपला रेफरन्स पॉईंट होता तो बघा. त्याच्यावरून तुमच्या हे डेफिनेटली लक्षात येईल की ओपनसाठी आपण काय घेतलं होतं आणि क्लोजसाठी काय घेतलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट, ऑर्गन पाईपचंच आहे. An organ pipe P1 close at one end, vibrating in its first harmonic, and another pipe P2 open at both end, vibrating in its third harmonic, are in resonance with given tuning fork. चला, तुम्हाला फक्त त्या पाईप वाईज कितवं हार्मोनिक आहे आणि कितवं ते ओव्हरटोन आहे हे फक्त ओळखायचं आहे. एवढी हिंट महत्त्वाची आहे. सो व्हॉट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ P1 अँड P2. मगाशी जसं काढलं ना, पहिली पाईप क्लोज म्हणजे LC, दुसरी पाईप ओपन म्हणजे LO म्हणायचं. मग LC आणि LO काढायचा, सिंपल. आणि दोघांच्या फ्रिक्वेन्सी सेम आहेत. रेझोनन्स म्हणजे काय? दोघांच्या फ्रिक्वेन्सी सेम. सो LC मध्ये काय सांगितलेलं आहे? फर्स्ट हार्मोनिक, म्हणजे सिंपल V/4L म्हटलं होतं. आणि ओपनमध्ये किती दिलं आहे बघा? थर्ड हार्मोनिक. थर्ड म्हणजे 3 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ह्या दोन फ्रिक्वेन्सीज एकत्र करायच्या आणि याच्यामधनं LO आणि LC बाजूला काढायचा. जसं आत्ता आपण सॉल्व केलं ना, अगदी त्याच टाईपमध्ये हे आहे. चला, मी कंपॅरेटिव्हली दाखवतो. पहिल्यांदा आपण कुठलं घेऊया? क्लोज पाईप म्हणूया. क्लोज पाईप. चला, मी क्लोज पाईपचं नोटेशन काय घेऊ? LC. आणि ओपन पाईपचं नोटेशन काय घेऊ? LO. आता दोघांच्या फ्रिक्वेन्सी सेम दाखवूया. म्हणजे मी असं लिहितो आहोत तर NC इज इक्वल टू NO. पण कुठली फ्रिक्वेन्सी? NCची कुठली फ्रिक्वेन्सी आहे बघा? फर्स्ट हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक. आणि ओपनची कुठली आहे? थर्ड हार्मोनिक.
ओके, फर्स्ट हार्मोनिक आणि थर्ड हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक कोणाचं? क्लोजचं. आणि थर्ड हार्मोनिक कोणाचं? ओपनचं. ओके, लक्षात आलं? सो हे थर्ड हार्मोनिक म्हणजे सेकंड ओव्हरटोन. बघा जसं मगाशी आपण 6th ओव्हरटोन इज इक्वल टू 7th घेतलं ना ओपनसाठी, तसं हे थर्ड हार्मोनिक म्हणजे आपल्याला सेकंड ओव्हरटोन घ्यावा लागेल. ठीक आहे. सो फर्स्ट हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी काय असते? V/4L असते. बघा, सो Lला मी LC करतो, चालेल. आणि इज इक्वल टू थर्ड हार्मोनिक 3 × N असतं ना, इथे लिहितो हवं तर 3 × N. बट हा N कुठला? NO, थोडक्यात ओपन पाईपचा. तो किती असतो? V/2L असतो. बघा, सो V/2L लिहितो. Lच्या ऐवजी फक्त मी LO लिहितो. सफिक्स बघा, C फॉर क्लोज अँड O फॉर ओपन, एवढा फक्त तिथं सफिक्स द्यायचं. झालं. सो हे इम्पॉर्टंट इक्वेशन आलं. झालं. तर हे सॉल्व केलं की आपल्याला LC आणि LOचा रेशो मिळणार. सो LC/LO वी विल गेट द रेशो. सिम्पल. सो LC राईट साईडला घ्या, व्हीला व्ही जाईल. बघा, हा व्हीला व्ही जाईल. LC राईट साईडला घ्या, हा 2 इकडे येईल. 1/2 3/2 म्हणजेच 2/12 येईल. बघा, 2/12 2/12. सो इट बिकम्स 1/6 चालेल. सो LC/LO इज इक्वल टू 1/6. सो C ऑप्शन चेक करा. म्हणजे आत्ताचा जो आपण क्वेश्चन सोडवलेला आहे सेम त्याच क्वेश्चनसारखा आहे, फार काही वेगळं नाही. म्हणजे ओपन पाईप आणि क्लोज पाईपचा जो काही बेसिक टाईप आहे तोच मी इथं घेतो आहे. त्यामुळे तो टाईप थोडासा नीट समजून घ्या. पुढे जाऊया. ओके, इन ए पाइप open at both ends, N1 and N2 be the frequencies corresponding to vibrating lengths L1 and L2 respectively. So the end correction is. आता ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे ना, हा एक थिअरॉटिकल पॉईंट आहे. ॲक्च्युली मी हा काल इन डिटेल तुम्हाला सांगितला नाही, फक्त मी तुम्हाला एंड करेक्शनची कंडिशन सांगितली होती, आठवत आहे का बघा. सो आता आज थोडंसं मग ते इन डिटेल आपण बघू की नक्की एंड करेक्शन कसं ॲड होणार आहे. आता पाईप ओपन ॲट बोथ एंड आहे, मग बोथ एंड म्हटलं की दोन्ही बाजूला एंड करेक्शन असतं, बरोबर आहे. म्हणजे लेंथमध्ये 2 वेळा एंड करेक्शन ॲड होतं, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो कशा पद्धतीनं सोडवता येईल बघा. हे आता फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे. सिम्पल फॉर्म्युला डिराईव्ह करून आपल्याला याचा C ऑप्शन येतो. बघा, मी फॉर्म्युला आन्सर सांगून ठेवतो, C येते. फक्त ते कसं आलं आणि कसं सोडवायचं हे मी इन डिटेल हवं तर देतो. ठीक आहे. आता एंड करेक्शन तर तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं काय आहे. तर एंड करेक्शन ॲड झाल्यानंतर काय होतं? लेंथमध्ये बदल होतो, लेंथमध्ये ॲडिशन होते. मग बघा, पहिली कंडिशन लिहितो मी, पहिल्या कंडिशनची लेंथ लिहितो. तर L1 लिहितो. L1 मध्ये L1 + 2 E लिहितो. वाय इट इज 2 E? कारण पाईप दोन्ही साईडनं ओपन आहे म्हणून. आणि सिमिलरली तसं आहे मी L2 किती लिहू सांगा? L2 इज इक्वल टू, जस्ट मिनिट, व्हॉट हॅपन. सो L2 इज इक्वल टू L2 + 2 E. बघा, दोन कंडिशनसाठी मी एंड करेक्शन ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी माहीत आहे, V/2L होती का? बरोबर, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/2L इथं लिहितो. बघा, N1 म्हणतो आहोत तर पहिल्या कंडिशनसाठी फ्रिक्वेन्सी आपल्याला किती लिहावी लागेल? V/2 L1 ना. एकच मिनिट, जस्ट मिनिट. ओके, ट्वाइस L1, हा L1 असेल ना. आणि असाच N2 काय येईल मला सांगा? व्हेलॉसिटी तर सेम राहील, V/2 L2 येईल. कळलं इथपर्यंत? सो N1 आणि N2 काय लिहिलेत मी? दोन फ्रिक्वेन्सीज लिहिल्या, दोन मोडच्या थोडक्यात. ओके, बट व्हेलॉसिटी कशी ठेवलेली आहे? सेम ठेवलेली, व्हेलॉसिटी सेम. ओके, दोन्ही केसमधली व्हेलॉसिटी सेम आहे. आता हा काय करायचा फॉर्म्युला? हे दोन इक्वल दाखवायचे कारण दोघांची व्हेलॉसिटी सेम आहे ना. सो V इज इक्वल टू 2 N1 L1 आणि हे दाखवायचं V इज इक्वल टू 2 N2 L2 दाखवायचं. दोन्हीच्या व्हेलॉसिटी सेम, देअरफॉर 2 N1 L1
इज इक्वल टू ट्वाईस N2 L2. सिंपल. आता L1 L2ची व्हॅल्यू वरती आहेत, सो हे किती होणार, ट्वाईस N1 L1 प्लस ट्वाईस E इज इक्वल टू ट्वाईस N2 L2 प्लस ट्वाईस E असं होणार बघा. ठीक आहे. आता हे फक्त सॉल्व करायचं आहे आणि याच्यामधून आपल्याला स्मॉल e ची व्हॅल्यू बाजूला काढायची. ओके. सो जर हे तुम्ही नीट सॉल्व केलं तर यू विल गेट स्मॉल e. स्मॉल e म्हणजेच काय आहे, एंड करेक्शन आहे. सो एंड करेक्शन तुम्हाला याच्यामध्ये बाजूला निघेल. सो त्याची व्हॅल्यू येईल N2 L2 मायनस N1 L1 अपॉन ट्वाईस ऑफ N1 मायनस N2. करेक्ट करून बघा. सो यू विल गेट द सी ऑप्शन. काय केलं समजलं, दोन्हीचे एंड करेक्शनचे फॉर्म्युले लिहिले, फ्रिक्वेन्सीज लिहिल्या आणि व्हेलॉसिटी सेम आहे असं सांगितलं आणि व्हेलॉसिटी सेम करून आपण ते दोन्ही मोड जे होते इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इक्वल दाखवले आणि त्याच्यामधून आपण स्मॉल e म्हणजे जे काय आपली ह्याची कंडिशन होती ती बाजूला काढली, कुणाची, एंड करेक्शनची, आणि तशा पद्धतीने आपण तो फॉर्म्युला लिहिला. लक्षात आलं का. थोडंसं हे लेंदी एक्झाम्पल आहे, बट जर नीट सोडवून बघितलं तर तुम्हाला त्याचा आन्सर लक्षात येईल. नेक्स्ट. ओके. सो पुढचा खूपच लेंदी क्वेश्चन आहे, CET 2070 आहे. लेंथ याचा स्ट्रिंगचा आहे बघा. 2 युनिफॉर्म वायर्स ऑफ सेम मटेरियल आर व्हायब्रेटिंग अंडर द सेम टेन्शन इफ द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द फर्स्ट वायर इज इक्वल टू द सेकंड ओव्हरटोन ऑफ द सेकंड वायर. पहिल्या वायरचं फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे ट्वाईस ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्या वायरचं सेकंड ओव्हरटोन म्हणजे थ्राईस ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली बघा. लक्षात येते. सेकंड ओव्हरटोन सेम आहेत. इफ द रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाईस द रेडियस ऑफ सेकंड वायर देन द रेशो ऑफ लेंथ ऑफ द फर्स्ट वायर टू द सेकंड वायर इज व्हॉट. आता थोडासा हा फॉर्म्युला मी बेसिक फॉर्म्युला आधी सांगतो तुम्हाला मी हिंट देतो. याची खूप मोठं थोडंसं सोल्युशन होतं आहे, बट मी डेफिनेटली तुम्हाला समजेल अशा पद्धतीनंच हिंट देतो. काय काय घ्यायचं आहे, काय पुट करायचं हे तुम्हाला सांगतो, तुम्ही तशा पद्धतीनं, किंवा मी सोडून देतो हवं तर पूर्ण. आपण काल ट्वाईस एल n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट टी अपॉन एमचा फॉर्म्युला, टी अपॉन म्यूचा फॉर्म्युला बघितलेला आठवत आहे का बघा. मी इथे लिहितो फॉर्म्युला. n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट टेन्शन अपॉन म्यू. म्यूला आपण काय म्हटलं होतं, मास पर युनिट लेंथ. ओके. सो मास पर युनिट लेंथचा आपण एक काल फॉर्म्युला इथं बघितलेला होता. ठीक आहे. आता ते जे मास पर युनिट लेंथ आहे ते व्हॉल्यूम, एरिया याच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं जातं. त्याच्यावरून एक फॉर्म्युला सुद्धा तयार होतो. तो फॉर्म्युला आपल्याला या केसमध्ये वापरायचा आहे. आता फॉर्म्युला कसा तयार होणार आहे बघा. म्यू म्हणजे काय असतं, मास अपॉन लेंथ. मास म्हणजे काय, डेन्सिटी इज इक्वल टू काय, मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू व्हॉट, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम अपॉन लेंथ ना हे. ओके. बट व्हॉल्यूम आणि लेंथमध्ये रिलेशन कसं आहे, एरिया इंटू लेंथ. सो हे काय होणार आहे, रो इंटू एरिया होणार बघा. लेंथ कॅन्सल होणार आणि पुन्हा हेच काय होणार, रो इंटू पाय आर स्क्वेअर होईल का एरिया. म्हणजे थोडक्यात जो म्यू आहे त्या म्यूच्या ठिकाणी आपण रो इंटू पाय आर स्क्वेअर लिहू शकतो. चालेल. चला मग मी तुम्हाला इक्वेशन लिहून दाखवतो ते. सो N1 पहिली फ्रिक्वेन्सी लिहितो मी. N1 इज इक्वल टू 1/2L अंडर रूट टी अपॉन म्यूच्या ऐवजी मी काय म्हटलं, रो इंटू एरिया लिहायचा. म्हणजेच काय लिहूया, पाय R1 स्क्वेअर लिहूया. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ N1. सिम्पल. यातला मी R1 बाहेर काढतो हवं तर 1/2 लेंथ पण पहिली करूया, L1 R1 करूया हे, आणि अंडर रूट हे टी अपॉन पाय इंटू रो. चालेल का बघा. मी हे तुम्हाला रो आणि पाय आर स्क्वेअर कसं आलं ते सांगितलं. सिम्पल म्यूच्या ऐवजी हे येतं. मास व्हॉल्यूमचा टाका, एरिया व्हॉल्यूमचा फॉर्म्युला टाका. डेफिनेटली आत्ता मी सोडून दाखवलं तुम्हाला. चला. सो पहिली कंडिशन काय बघा, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे N2 किती असतं, ट्वाईस ऑफ N1. मग ही N1 ची व्हॅल्यू इथं टाका. मग N2 किती मिळणार आहे, 1 ते 2 कॅन्सल होईल ना, 1 L1 R1. ओके. 1 L1 R1 अंडर रूट टी अपॉन पाय इंटू रो. दिस इज द व्हॅल्यू ऑफ N2. सॉरी N1. हां येस N1 N2.
नेक्स्ट पुढची कंडिशन बघा सेकंड वायरची. सेकंड ओव्हरटोन वायरची कंडिशन काय दिलेली आहे, सेकंड ओव्हरटोन. ह्याला इक्वेशन 1 म्हणूया हवं तर. नेक्स्ट कंडिशन सेकंड ओव्हरटोनची मी त्याला N3 म्हणतो हवं तर. सो N3 इज इक्वल टू काय येणार, सेम असं सोडवलं तर 3/2 L2 R2 अंडर रूट T/पाय इंटू रो येणार. सिंपल. याला इक्वेशन 2 म्हणूया. कळलं दोन्ही स्टेप. आता सिंपल दोन इक्वेशन्स इक्वल करायचे आणि L1 आणि L2चा रेशो काढायचा. सो इक्वेशन 1 कुठला आहे, हे. इक्वेशन 2 कुठला आहे, हे. दोन इक्वेशन इक्वल दाखवा, कारण सांगितलं ना एक्झाम्पलमध्ये की दोन इक्वेशन्स इक्वल आहेत किंवा दोन्हीची कंडिशन सेम आहे. दोन्हीच्या कंडिशनवरून जर तुम्ही काढलं तर तुम्हाला L1 डिवायडेड बाय L2 हे 1/3 मिळायला पाहिजे. यू कॅन सॉल्व और यू कॅन ट्राय. हिंट कुठली आहे, सोनोमीटर किंवा जी स्ट्रिंग्स आहे ना त्याची हिंट आहे. सो त्याच्यावरून आपल्याला हे 1/3 असा रेशो मिळायला पाहिजे. थोडंसं लेंदी आहे. ऑप्शन ए येतोय का याचा चेक करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूया. यस, इन सोनोमीटर एक्सपेरिमेंट म्हणजे ते स्ट्रेच्ड स्ट्रिंगचंच आहे बघा. CEDचीच एक्झाम्पल आहे ती. ए स्ट्रिंग ऑफ लेंथ L अंडर टेन्शन व्हायब्रेट्स इन सेकंड ओव्हरटोन बिटवीन 2 ब्रिजेस. आता तुम्हाला सेकंड ओव्हरटोन लगेच ओळखता आलं पाहिजे. ओके. पहिलं हार्मोनिक असतं, दुसरं फर्स्ट ओव्हरटोन असतं आणि वायरच्या बाबतीत इथं सेकंड ओव्हरटोन दिलेलं आहे. म्हणजे आठवतंय बघा, पहिली केस, दुसरी केस आणि ही तिसरी केस. बघा लगेच असं डोळ्यासमोर आलं पाहिजे. सो हे फर्स्ट हार्मोनिक आहे, हे सेकंड हार्मोनिक आहे, हे थर्ड हार्मोनिक आहे, हे फर्स्ट ओव्हरटोन आहे आणि हे सेकंड ओव्हरटोन आहे. म्हणजे आपल्याला हे विचारात घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी आपल्याला 3 लूप मिळत आहेत ते विचारात घ्यावं लागेल. सिंपल. चला 3 लूप झाले, लक्षात आलं. सो ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्सिमम ॲट. क्वेश्चन काय बघा, ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्सिमम ॲट. कुठं कुठं ॲम्प्लिट्यूड हा मॅक्सिमम असेल असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला सो मी तुम्हाला हे दाखवतो, याचं डायग्राम पुन्हा एकदा ड्रॉ करून. चला 3 लूप काढतो मी. 1 2 3 असे तयार होतील ना. सेकंड ओव्हरटोन म्हटल्यानंतर स्ट्रेच्ड स्ट्रिंगमध्ये 3 लूप तयार झाले. ओके. टोटल लेंथ L इमॅजिन करूया आपण. ठीक आहे. आता अँटीनोड कुठं तयार होतोय, नोड कुठं तयार होतं हे आपल्या लक्षात येते. डायग्राममध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे. आपल्याला 3 लूप मिळाले म्हणजे 3 फ्रिक्वेन्सीज मिळालेत असं आपण म्हणूया. 3 ॲम्प्लिट्यूड कुठं कुठं मिळालेले आहेत बघा थोडक्यात. एक इथं मिळाला, हा पहिला अँटीनोड, हा दुसरा अँटीनोड, हा तिसरा अँटीनोड. मला सांगा, मी हे पुन्हा तिघांमध्ये डिवाइड करतो. हे आपल्याला मिळेल L/3 L/3 L/3. चालेल. सो द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ द व्हायब्रेशन्स आर मॅक्सिमम ॲट 3 अँटीनोड्स किंवा A1 A2 A3. सिंपल. आता इथले आपल्याला काय करायचे, डिस्टन्सेस काढायचे आहेत. ओके. इथले डिस्टन्सेस काढायचे आहेत. आता टोटल पार्ट किती झाले बघा, लेनचे 3 झाले. 3 मधले पुन्हा आणि हे हाफ ऑफ पार्ट घ्यावे लागतील आपल्याला. बरोबर. मग मला सांगा, हा पहिला पार्ट, हे डिस्टन्स किती असेल, एवढं L/3च्या निम्म असेल ना. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते L/6 असेल बघा. कुठलं हे डिस्टन्स L/6 म्हणजे L/3च्या मी निम्म केलं ना. सो दॅट इज L/6. लक्षात आलं. चला दुसरा ॲम्प्लिट्यूड कुठं आहे बघा. दुसरा ॲम्प्लिट्यूड इथं आहे बघा. सो हे डिस्टन्स किती असेल, बरोबर Lच्या निम्म असेल. म्हणजे किती असेल, L/2 असेल. कळते. आणि तिसरा ॲम्प्लिट्यूड म्हणजे हे डिस्टन्स काढायचं आहे तुम्हाला. सो हे डिस्टन्स किती असेल. सो 1 2 3 4 5 6 6 पार्ट जर केले तुम्ही तर 6 मधला
म्हणजे 6l/6 होणार, 3l/3 झाले तसे 6l/6 होणार. सो 5l/6 होणार का बघा. तुम्हाला काय करायचं आहे, या 0 पासनं A1 म्हणजे हे डिस्टन्स काढायचं, ते काढलं आपण l/6. नंतर A2 हे डिस्टन्स काढायचं, नंतर A3 काढायचं आहे. सो l/6, l/2 अँड 5l/6 असे 3 वेवलेंथ म्हणजे एक्स ॲक्सिसवरची 3 डिस्टन्सेस तुम्हाला मिळतील बघा. सो तुम्ही जर ऑप्शनमध्ये चेक केलं तर हे डी मिळणार आहे. लक्षात आलं का. थोडंसं हे नीट समजून घ्या. हे मी अजून हवं तर याचे एक थोडक्यात हिंट सांगतो तुम्हाला. हे कसं येणार आहे बघा. हे असे 3 लूप झाले ना, 3 लूप आपल्या ह्या टोटल स्ट्रिंगची लेंथ झाली असं म्हटलं, म्हणून याला मी एल म्हटलं. ठीक आहे. मी हवं तर 1 2 3 4 5 6 भाग करतो. ओके. मग हे जे एल आहे हेच मी असं लिहिलं तर चालतं ना, 6l/6. शेवटी 6ला 6 जाणार आणि एलच राहणार आहे ना. म्हणजे जो प्रत्येक पार्ट जो झालेला आहे तो l/6चा झाला बघा. l/6 हे तर कळतंय का आता बघा सगळ्यांना. म्हणजे प्रत्येक पार्ट l/6चा झाला. मग आपल्याला हे पहिलं डिस्टन्स सांगायचं आहे बरोबर. मग आता हे डिस्टन्स इथून सांगायचं आपल्याला, इथून. ओके. तर किती झालं बघा, साहजिकच वरती किती दिसतंय, मी लिहिलंय l/6. आता दुसरं डिस्टन्स कुठलं सांगायचं आहे, हे सांगायचं आहे. मग हे सांगताना तुम्हाला 3l/6 ॲड करावे लागतील. 3l/6 म्हणजे किती येणार, l/2 येणार. करेक्ट. आणि नंतर कुठलं सांगायचं आहे, इथपर्यंत सांगायचं, म्हणजे तुम्हाला 5l/6 ॲड करावे लागतील. ह्याला काही भाग जात नाही त्यामुळे हे आहे तसंच राहील. सो हे झालं पहिलं, हे झालं दुसरं आणि हे झालं तिसरं, की ज्या ठिकाणी अँटीनोड मिळालेला आहे. आणि अँटीनोडचा अर्थ काय असतो, मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. दिस इज द मिनिंग ऑफ अँटीनोड. आय होप तुमच्या ही कंडिशन लक्षात आली असेल. चला. सो सगळ्या क्वेश्चनचा अर्थ थोडासा नीट समजून आला का बघा. हे DPP मधलेच क्वेश्चन्स आहेत. DPP सुद्धा तुम्ही सॉल्व करत असाल. यात काही शंका असेल तर मग तसं हवं तर मला विचारू शकता. ठीक आहे. चला थांबूया, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक घेऊन. थँक्यू सो मच.